आपण साबुदाणे वडे बनवणार आहेत आज एकादशी ना, त्या निमित्ताने। हे बघा, हे साबुदाणे हा बटाटा, हे साबुदाणे बटाटे। हे बटाटे चांगले मळून घेऊया आपण। हा फक्त साबुदाणा बटाटा आहे, हे चांगलं मळून घ्यायचं। चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे असं मळल्यामुळे ना, तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो ना तेलामध्ये वडा, तेव्हा फुटत नाही तो वडा, म्हणून असं चांगलं पहिलं साबुदाणा आणि बटाटा एकजीव करून घ्यायचं। हे बघा, साबुदाणा बटाटा आता एकजीव झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकूया। हे बघा, हे जरा भरड ठेवायचं का, एकदम पेस्ट नाही करायची, जरा जाडसर ठेवायचं। हा दाण्याचा कूट, आणि हे उपवासाचं मीठ आहे, हे साधं मीठ नाही, उपवासाचं मीठ आहे, हे टाकूया। आणि ही मिरची पिसून नाही घेतली, ही चॉप करून घेतली चांगली बघा। हे मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण। त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरे वगैरे टाकायचे नाही, आपण हे उपवासासाठी बनवत आहे, त्यासाठी कोथिंबीर जिरे हे सगळं टाकायचं नाही ह्याच्यामध्ये, कारण की उपवासासाठी करतोय, आपला एकादश आहे, एकादशीला चालत नाही, आपण ते नाही टाकायचं। आपण हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हेच टाकायचं। उपवासाला जिरे कोथिंबीर आम्ही लोक नाही खात, आम्ही लोक नाही टाकत, आपण उपवासासाठी करतोय ना हे, त्यासाठी। हे बघा, आता हे मिक्स केलेलं आहे ना, आता याच्यामध्ये लिंबू टाकून घेऊया। आता हे लिंबू टाकले आपण, आता हे परत मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया आपण। हे बघा कसं मिक्स झालंय, हे बघा खाली चिटकट नाही, असा मिक्स करून घ्यायचा। हे बघा, हे पीठ मळून झाले आपलं, आता याचे वडे आपण करून ठेवूया। ह्या ताटामध्ये करायचं। हे बघा, असा वडा करून ठेवूया, मग तेल गरम करून त्याच्यामध्ये तळून घेऊया। हे बघा, असे सगळे वडे आपण करून घेऊया। आपल्याला वड्यांबरोबर खायला नारळाची चटणी, त्यामध्ये सुद्धा आपण लोक नारळ, हे बघा शेंगदाणे, मिरची आणि हे सेंधा नमक, उपवासाचं मीठ, एवढंच पाणी टाकून ग्राइंड करून घेणार, हेच टाकणार, जिरे किंवा डाळ वगैरे हे सगळं काही नाही टाकणार। हे आपण फक्त उपवासासाठी नारळाची चटणी करतोय। हे बघा, आपण त्या नारळाची चटणी केलेली आहे। आपण या चटणीमध्ये कोथिंबीर लसूण काही नाही टाकलं, आपली फक्त उपवासाची चटणी आहे, फक्त शेंगदाणे, हिरवी मिरची, नारळ आणि सेंधा मीठ, फक्त हे टाकायचं, ही आपली उपवासाची चटणी आहे। हे बघा, आपण मगाशी वडे करून घेतले ना, हे बघा वडे, आता हे आपण तेलामध्ये सोडूया। बारीक गॅसच ठेवायचा एकदम। मोठी कढई आहे म्हणजे वडे जास्त बसतील।
गॅस बारीक आहे. आता ह्याला तळून घेऊया. पहिले एका अंगावर चांगलं होऊ देऊया. त्याला ब्राऊन कलर आला की पलटी करूया आपण. हे बघा आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. बघा बारीक गॅसवरती केलेलं आहे. हे बघा बारीक गॅस पण बारीक आहे. आणि हे आता हा बघा पलटी करून घेऊया. हे बघा जरा कडक होईपर्यंत बारीक गॅसवरती चांगले फ्राय करून घेऊया आपण ह्याला. हां हे बघा हे आपले चांगले तळून झालेले आहेत. हे बघा झाले आपले वडे तयार. हे बघा आपला हा साबुदाणा वडा तयार. ही आपली नारळाची चटणी, हे दही. हा बघा कसा झाला वडा प्लीज सांगा. चॅनेलला लाईक करा प्लीज. तुमचा आशीर्वाद असू द्या. जय विठ्ठला.